चॅलेंजर जोड्यांना मी इकडे बोलावणार आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि आदिती सारंगधर आणि सतीश तारे भालचंद्र कदम. दोनही जोड्या तयार. तुम्ही होतात मागच्या आठवड्यातले सिंहासनाधीश. कोण करणार परफॉर्म? मी. तुम्ही? आदिती बसू शकता. आणि महाराज तुमच्यापैकी कोण? प्रधानजी. महाराज बसू शकता. आणि तुम्हा दोघांनाही विचार करायला वेळ आहे. 1 मिनिटाची वेळ सुरू होतीये आत्ता. तर हे दोघेही विचार करतायत तोपर्यंत आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. द्वारकानाथजी. त्यांच्याकडे धमाल किस्से आहेत. मी त्यांनाच मंचावरती आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या. तर सर तुमच्याकडे खूप सारे धमाल किस्से आहेत. आम्हाला काय आज ऐकवणार? अरे पण मी तुला खरं सांगू का, आज हे किस्से ऐकून मी वेडा झालो. खरं सांगू म्हणजे इतकं छान, इतकं निखळ हल्ली असायला कुठे मिळतं. मला पहिल्यांदा या सगळ्या मंडळींचं अभिनंदन करून दे. मस्त 2 तास हसवलंय. खूपच छान प्रोग्राम. या अशी वेळ असं हसणं हे हल्ली फार क्वचित मिळतं. वा. आणि आता किस्सा. एक किस्सा असा सिद्धूचा सांगितला जातो की सिद्धूचा एक लाडका कुत्रा होता. त्यामुळे कुत्रा त्याच्याबरोबर कुठेही जायचा. तो त्याच्याबरोबर कॉलेजला सुद्धा जायचा. 4 वर्ष तो त्याच्याबरोबर कॉलेजला गेला. 5व्या वर्षी मात्र त्याने कॉलेजला जाणं थांबवलं. का? कारण तो ग्रॅज्युएट झाला होता. आणखीन एक सिद्धूचा असा किस्सा सांगितला होता की सिद्धू एक दिवशी त्याची गाडी बिघडली म्हणून वाट बघत उभा होता. बस किंवा टॅक्सी मिळेल का. आणि एक सुंदर मुलगी अशी गाडी घेऊन आली आणि तिने त्याला विचारलं की लिफ्ट देऊ का. सिद्धू हसला आणि म्हणाला, मी तुझ्यामुळे लिफ्ट घेतली असती पण मी ग्राउंड फ्लोअरला राहतो. वा वा वा. जोरदार टाळ्या द्वारकानाथजींसाठी. थँक्यू सर. प्लीज. आणि 1 मिनिट संपलेला आहे. मी दोनही चॅलेंजर कलाकारांना इकडे बोलवतोय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. दोघेही तयार? पहिला मान तुमचा आहे. मराठी मुलगा ज्याला नोकरी नसते तो पेपरमध्ये एक जाहिरात बघतो. अरे इथे तर मराठी उद्योगपतींनी लिहिलंय की मराठी मुलांना प्रेफरन्स दिला जाईल. तो जातो. सर मे आय कम इन. अरे ये ना प्लीज, आत ये ना. काय नाव तुझं? असं असं माझं नाव आहे. बर. काय नोकरीसाठी? हो सर नोकरीसाठी आलोय. काय शिक्षण काय आपलं? मी 10वी नापास आहे. गुड, छान. पगाराची अपेक्षा काय? काय नाही, 15-20 हजार रुपयेपर्यंत दिलं तरी चालेल. अच्छा, ओके ओके. आणि बाकी काय, कसं बाकी काय अपेक्षा? नाही काय नाही, कसं आहे मी गावी राहतो ना, तर मुंबईत नोकरी आहे. तर तुम्ही मला मुंबईत कुठेतरी एखादा फ्लॅट द्या जेणेकरून मी कामावर येऊ शकेल. अच्छा बरं. आणखी काही अपेक्षा? नाही काय नाही, आता ऑफिस ते घर अंतर असेल, मग परत ट्रेन नेणार, बस नेणार, उशीर होणार, मी कारण सांगणार. त्यापेक्षा मला तुम्ही एक गाडी द्या, म्हणजे कसं तुमचा ड्रायव्हर येईल, मला गाडीतनं घेऊन जाईल आणि मी कामावर येईल. चालेल, मी तुला हे सगळं देतो. तर तो म्हणतो, खरंच? तुम्ही भंकस नाही ना करत आहे? भंकस मी करतोय. सुरुवात कोणी केली भंकसला? वा. आणि आता तारे सर तुम्ही काय उत्तर देणार इकडे? नाटकातले वेगवेगळे किस्से असतात. मी बऱ्याचदा सादर केलेत, पण आता मी या नाटकातला किस्सा सादर करणार आहे. मूळ सीन हा असा. बापू, जे झालं ते झालं. आता काय उपयोग आहे असं बोलून. या जगामध्ये परमेश्वराशिवाय कोणी नाही. असं झालं ती लाईट लागला पाहिजे असं शिकवलेलं आहे. परमेश्वर जसं ठेवेल तसं राहायचं माणसानं. असं विंगेत पाहिलं की असं सिरियस म्युझिक लागेल. आणि त्यानंतर मध्यंतर होता. तो सीन आहे तो त्या दिवशी झाला असा. बापू बापू, या जगात परमेश्वर जसं ठेवेल तसं माणसाने राहायला पाहिजे. राहायला पाहिजे परमेश्वर ठेवेल तसं. लाईट काय आलाच नाही. बापू, परमेश्वराशिवाय या जगात कोणी नाही. त्याचं सगळं ऐकलं पाहिजे. बापू, म्युझिक नाही. बापू बापू, या जगात काही नाही रे. बापू, या जगात काही नाही रे, काही नाही असं म्हणून तो आत गेला. खाडकन असा आवाज आला. पुन्हा आला. कळलं बापू, कळलं बापू, कळलं बापू. फोटोग्राफर सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. फोटोग्राफर? अच्छा, फोटो काढणार. हा हा, म्हणजे असं वागलं. हे मारलं का नाही तिला? हे वागत येईल आता. विशेष सूचना काय, फोटोत आवाज येत नाही. वेळ आहे निर्णयाची. बघूयात परीक्षक काय म्हणतात. रेणुकाताई